नमस्कार, एस ब्रेकिंग के डिजिटल प्लेटफॉर्म पर आपका स्वागत है। आपको बता दूं कि बीएमसी चुनाव होने के बाद से जब बीएमसी चुनाव का रिजल्ट सामने आया तो कहीं ना कहीं कई प्रत्याशी अपने आप को ठगा महसूस कर रहे हैं। उसमें से प्रभाग क्रमांक 27 के राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के उम्मीदवार आशा प्रसाद खरात के साथ भी धोखा किया गया है, क्योंकि कई मीडिया चैनलों पे उन्हें विजय घोषित, उनके साथ साथ पूरे पैनल को विजय घोषित किया गया था। लेकिन आखिर किसके दबाव में चुनाव आयोग काम कर रही है, यह किसी के समझ में नहीं आ रहा। उसको लेकर के आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के उम्मीदवार आशा प्रसाद खरात ने प्रभाग क्रमांक 27 के सभी मतदाताओं के साथ चुनाव आयोग के खिलाफ मोर्चा खोल दिया है। वहीं काफ़ी संख्या में मतदाता आशा खरात के साथ कंधे से कंधा मिलाकर चलने को तैयार हैं। वहीं यह मोर्चा प्रभाग क्रमांक 27 डॉक्टर बाबा साहेब भीमराव अंबेडकर कॉलोनी से कलेक्टर ऑफिस तक पैदल मार्च किया जा रहा है, जिसमें काफ़ी संख्या में महिला हो पुरुष हो शामिल हैं। आइए वहां की वह सारी तस्वीरें भी हम आपके सामने रखेंगे और उसको लेकर के प्रशांत खरात ने क्या कुछ कहा वो भी हम आपके सामने रखेंगे। इससे पहले कि आप हमारे नए चैनल पे नए हैं, अगर आपने अभी तक हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन का बटन ज़रूर दबा लें, ताकि आपके आसपास की हर छोटी बड़ी खबर सबसे पहले आप तक पहुँच सके। यार गाडी इकडे गेली, इकडे पुढे माग असं जाऊ पुढे पुढे चल तू। साईडला उभा राहील, गाडी जाऊ समोर नाही का? जे उमेदवार होते त्यांना स्क्रीन लावण्यात आलेली होती। जे प्रत्येक किलोमीटर जे आकडेवारी जाहीर करण्यात आली होती, जी आकडेवारी जाहीर करण्यात आली होती, अनाउन्समेंट करण्यात आली होती, आणि जे ही आकडेवारी मिळाली आहे ती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। आणि जे 2-4 मशीन बंद पडल्या होत्या त्यानंतर आम्ही ऑप्शन घेतलं की ह्या मशीन बंद पडलेल्या आहेत, ती रिकाउंटिंग झाली पाहिजे। त्या मशीनवाल्यांनी आम्हाला सांगितलं की ह्या जे रिकाउंटिंग होते ती आपण तिकडे फॉर्म भरून रिकाउंटिंग घेऊ शकता, आम्ही ते आता परत काउंटिंग नाही करू शकत। ज्या अडचणी होत्या त्यामध्ये आम्ही सुरुवातीपासून ते एंडपर्यंत आम्ही बीडमध्ये होतो आणि अचानक आम्हाला सांगितलं की आमचा पराभव झालेला आहे। तरी आम्हाला सांगितलं की तुमचं 5-7 मतांनी तुम्ही पराभव झालेले आहात, पण आतमध्ये झाली, अधिकाऱ्यांनी केली नव्हती। त्यावेळेस आम्ही फॉर्म भरून तरी काउंटिंग करण्यासाठी अर्ज दाखल केला, परंतु आमच्या अर्जाचे कुठले आम्हाला पराभूत करण्यात आलेलं आहे। जे हा चुकीचा निर्णय झालेला आहे, आमच्यावर अन्याय झालेला आहे आणि न्याय मागण्यासाठी माननीय अपील अधिकारी मनीषा खत्री मॅडम, आयुक्त आणि जिल्हा अधिकारी यांच्याकडे आज मागणी। एकंदरीत जर आपण बघितलं की या ठिकाणी बहुतांश लोकांच्या महिलांच्या ज्या घोषणा आल्या होत्या, बघताय काय सामील व्हा, लोकशाहीचा धागा व्हा, अशा नाशिककरांना तुम्ही आव्हान काय करणार आहात यामार्फत? ज्या ज्या ठिकाणी झालेले आहेत त्या सर्व लोकांना मी आव्हान करेल की आपण मोठ्या संख्येने ह्या लढ्यामध्ये सामील झालं पाहिजे। ही लोकशाही वाचवण्यासाठी आणि हुकुमशाही थांबवण्यासाठी हा आमचा मोर्चा आहे। निश्चितच खबर भी असर भी सिर्फ एस ब्रेकिंग न्यूज पर। हम वही दिखाते हैं जो हकीकत हो, निर्भय और निडरता के साथ। आज ही चैनल को सब्सक्राइब करें, विज्ञापन देने के लिए संपर्क करें।